इयत्ता चौथी, विषय मराठी. धडा दुसरा, बोलणारी नदी. एक होती मुलगी, तिचे नाव लीला. होती ती चौथीत अन होती भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ते करण्याची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेली की नदी होती. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई म्हणाली नको खाऊ, ताई म्हणाली नको खाऊ, माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला ग लीला नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. आता काय करावे बरे? लीला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली नदी ग नदी, पण नदी बोलणार कशी? मग ती स्वतःच म्हणाली बोल ग लीला. मग लीला म्हणाली नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा, पण माई म्हणाली दुखेल गळा, खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली मग खा की, पळत जा अन पटकन खा. लीला म्हणाली अगो पण तुझं कसं ऐकू? ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ, पण नदी कशी बोलणार? परत लीला म्हणाली अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षा मोठी मी नदीबाई, माझं ऐक बरोबर. लीला पळत बर्फवाल्याकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली नको बुडवू शाळा. आई म्हणाली नको बुडवू शाळा. माई म्हणाली लीला गो लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नकोस शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. लीला चिडली. कुणीच कशी शाळा बुडवू देत नाही. शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? पण नदी कशी बोलणार? मग लीलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदास शाळा. ताई, आई, माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेत गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्याच शाळेत 7वीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आई अन माईला पण सांगितले होते. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही बोलले नाही. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास? तिने विचारले. भोला मामा म्हणाला लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. 16 पेढे? ते पण बदामी? लीला एकदम खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार, लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत? लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा. आई, यात तर एक पण पेढा नाही, लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली अगो असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला. काय ग आई? नीला परसातून पळत आली. अगो पेढे कुठे गेले? आईने विचारले. कुठे गेले म्हणजे? मीच खाल्ले. मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8, नीला म्हणाली. तू बदामी पेढे नदीत टाकले, मूर्ख कुठली? आई नीलावर ओरडली. अगं हो, तू म्हणाली पेढे नको खाऊ, माई म्हणाली पेढे नको खाऊ. मग मी नदीबाईला विचारलं. नदी म्हणाली नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8. अगं पण नदी कशी बोलेल? माई अन आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे?
लीलाशी बोलते तशी, नीला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? माईने विचारले. अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते. हो की नाही ग लीला? नीला मध्येच बोलली. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे? तिने थोडा विचार केला अन म्हणाली, ताई, आई, माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली. लीला अन नीला, घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय? माई हसून म्हणाली. मग काय मुलांनो, आवडला आजचा धडा? बघितलं, लीलाची खोडी तिच्यावरच उलटली. स्वाध्याय प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. लीलाला कसली हौस होती? लीलाला खोड्या करण्याची हौस होती. लीलाला काय खायचे होते? लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता. नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? नदीबाई ताई, आई व माईपेक्षा मोठी होती. आईने पेढ्याचा डबा कोठे ठेवला होता? आईने शिंकाळ्यावरच्या बुट्टीत पेढ्याचा डब्बा ठेवला होता. पेढा घेऊन लीला कोठे गेली? पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा. तुम्हाला काय खावेसे वाटते? घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? प्रश्न तिसरा. कोण कोणाला म्हणाले, नको बुडवू शाळा, असे लीलाची ताई लीलाला म्हणाली? काय खाऊ आणलास, असे लीला भोला मामांना म्हणाली? तू बदामी पेढे नदीत टाकलेस, असे आई नीलाला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते, असे लीलाची आजी लीलाला म्हणाली. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय, असे आजी म्हणजेच माई स्वतःशीच म्हणाली. पुढील शब्दांचे अनेकवचन करा. डब्बा, डब्बे, नदी, नद्या, दिवस, दिवस, बैल, बैल, डोळा, डोळे, पेढा, पेढे.